जय गुरुदेव. मीन राशीच्या जातकांनो, जर तुमच्या आयुष्यात पैशाची तंगी, मानसिक त्रास आणि पाठीमागे होणारे वार थांबत नसतील, तर हा व्हिडिओ आत्ताच बंद करा. पण जर तुम्हाला तुमची वेळ बदलायची असेल, तर पुढील 3 मिनिटे 1 सेकंदही स्किप न करता हा व्हिडिओ पहा. कारण या नवीन महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शनी आणि गुरुचा असा एक खतरनाक योग बनतोय, जो तुमचे आयुष्य पूर्णपणे उलथापालथ करून टाकणार आहे. या पहिल्याच आठवड्यात तुमच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीचा प्रवेश होणार आहे, जिचे नाव ऐकताच तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. आजवर तुम्ही खूप सोसले, लोकांची टोमणे ऐकले आणि कष्ट तुम्ही केले, पण नाव भलत्यानेच लाटले. पण आता काळ बदललाय. ज्या लोकांनी कालपर्यंत तुम्हाला तुच्छ लेखले, तेच लोक या आठवड्यात तुमच्या पाया पडतील. मी तुम्हाला या आठवड्यात घडणारे 5 मोठे चमत्कार सांगणार आहे. पण तिसरा आणि चौथा चमत्कार ऐकल्याशिवाय व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण तिथेच तुमच्या अडकलेल्या पैशाची आणि भविष्याची खरी मेघ दडलेली आहे. ग्रहाची ही संधी हुकवायची नसेल, तर लगेच कमेंटमध्ये जय गुरुदेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहा आणि ही भविष्यवाणी कान देऊ नका. तर मीन राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थिती एक अत्यंत दुर्मिळ व शक्तिशाली कलाटणी घेत आहे. तुमचा राशी स्वामी देवगुरु बृहस्पती आणि न्यायाचा देवता शनी यांच्यात एकाच वेळी अत्यंत शुभ योग तयार होत आहेत. गेल्या कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुम्ही जो प्रचंड मानसिक त्रास, एकटेपणा आणि आतल्या आत घुसमट सहन करत होता, ती सर्व परिस्थिती या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे बदलणार आहे. तुमचे हळवे मन समजून घेणारे किंवा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कुणीही नव्हते. त्यामुळेच तुम्ही स्वतःला खूप एकटे आणि अगतिक समजत होता. पण ग्रहाचा हा शुभ योग तुमच्या या सर्व दुःखावर फुंकर घालण्यासाठी सज्ज झाला आहे. याच पहिल्या आठवड्यात ग्रहाच्या या विशेष प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात एका अशा खास व्यक्तीचा प्रवेश होणार आहे, जिच्या येण्याने तुमच्या संपूर्ण जगण्याला एक नवा अर्थ प्राप्त होईल. ही व्यक्ती केवळ शब्दाचे सांत्वन करणारी नसेल, तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात, संघर्षात आणि अडचणीत तुमच्या पाठीशी ढाल बनून उभी राहील. भूतकाळात नातेवाईक, मित्र किंवा स्वतःच्याच लोकांनी दिलेल्या विश्वासघाताचे आणि अन्यायाचे जे खोल घाव तुमच्या मनावर झाले होते, ते सर्व घाव पुसून टाकण्याची ताकद या नव्या नात्यामध्ये असणार आहे. या व्यक्तीच्या येण्याने तुमच्या आयुष्यातील वर्षानुवर्षाचा कोरडेपणा संपून तिथे एक नवा विश्वास आणि प्रेमाचा गोडवा निर्माण होईल. हा बदल केवळ एका माणसाच्या येण्यापुरता मर्यादित राहणार नसून तुमच्या एकूणच विचारसरणीला आणि जीवनशैलीला एक नवीन दिशा देईल. आजवर तुमच्या मनात असणारी भविष्याची नाहक भीती, असुरक्षिततेची भावना आणि संकोच पूर्णपणे नष्ट होऊन तुमच्यात एका नव्या आत्मविश्वासाचा जन्म होईल. तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा नव्या उत्साहाने सिद्ध करण्यासाठी तयार व्हाल. पण मीन राशीच्या जातकांनो, थांबा. हा जर ग्रहाच्या या दुर्मिळ योगाचा केवळ पहिला चमत्कार आहे, ग्रहाचा असा एक गुप्त संकेत जो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या शत्रूचे धाबे दणाणतील. तर मीन राशीच्या जातकांनो, या पहिल्याच आठवड्यात शनी आणि गुरुची महाशक्ती तुमच्या कर्मस्थानावर व लग्न भावावर थेट प्रभाव टाकणार आहे. आजवर तुमच्या आयुष्यात एक अतिशय वाईट आणि अन्यायाचा प्रकार सातत्याने घडत आला आहे. कष्ट तुम्ही करायचे, दिवस रात्र एक करून मेहनत तुम्ही करायची, कामाची सर्व डोकेदुखी आणि ताण तुम्ही सहन करायचा. पण जेव्हा त्या कामाचे कौतुक किंवा श्रेय मिळण्याची वेळ यायची, तेव्हा भलतीच हुशार माणसे येऊन पुढे तुमचे श्रेय लाटून जायचे. एवढेच नाही, तर तुमच्या शांत स्वभावामुळे आणि प्रामाणिकपणामुळे लोकांनी आजवर तुम्हाला कमी समजले, तुच्छ लेखले किंवा तुमच्या पाठीमागे तुमची चेष्टा केली. पण या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शनीच्या न्यायाची चक्रे फिरणार आहेत आणि तुमच्यावर आजवर झालेल्या प्रत्येक अन्यायाचा हिशोब पूर्ण होणार आहे. या आठवड्यात अशी एक अचानक घटना किंवा प्रसंगाची निर्मिती होईल, जिथे तुमचे काम, तुमची बुद्धी आणि तुमचे कौशल्य संपूर्ण जगासमोर अगदी उघडपणे सिद्ध होईल. ज्या लोकांनी कालपर्यंत तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती किंवा तुम्हाला वेड्यात काढलं होतं, तेच लोक अबोल होऊन तुमचे कौतुक करतील आणि तुमच्या समोर मान झुकवतील. समाजात, कुटुंबात आणि तुमच्या कर्मक्षेत्रात तुम्हाला एक सर्वोच्च मान सन्मान
सन्मान आणि वेगळी ओळख प्राप्त होईल. यासोबतच तुमच्या राशीतील गुरु ग्रहाचा शक्तिशाली प्रभाव तुमच्या पाठीमागे वाईट चिंतणाऱ्या, तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या आणि गुप्तपणे अडथळे आणणाऱ्या शत्रूचा असा दारुण पराभव करेल ज्याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या विरुद्ध रचले गेलेली सर्व कारस्थाने उघडे पडतील आणि तुमचे नुकसान करून पाहणारे लोक स्वतःच रचलेल्या जाळ्यात अडकतील. तुमचा पराभव करणारे आता कोणालाही शक्य होणार नाही. पण हा सन्मान तर फक्त सुरुवात आहे. आता आपण पाहणार आहोत आर्थिक धनलाभाचा आणि कुबेराच्या कृपेचा आकडा. ऐकून तर तुमचे डोळे आनंदाने पाणावतील. मीन राशीच्या जातकांनो, या पहिल्याच आठवड्यात तुमच्या कुंडलीत धनस्थान आणि लाभस्थानावर ग्रहाचा अतिशय दुर्मिळ असा कुबेर योग तयार होत आहे. स्वतः देवगुरु बृहस्पतीची पूर्ण कृपा तुम्ही तुमच्या धनस्थानावर पडत असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून पैशाच्या बाबतीत तुम्ही जी प्रचंड चणचण, आर्थिक तंगी व मानसिक दडपण सहन करत होता, ती सर्व संकटे एका फटक्यात दूर होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. हातात पैसा न टिकणे, आलेला पैसा लगेच निघून जाणे किंवा ऐन गरजेच्या वेळी पैशाची सोय न होणे, या सर्व समस्यावर आता कायमचा पूर्णविराम लागणार आहे. या ग्रहाच्या अत्यंत शुभ प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात अचानक धनलाभाचे मोठे मार्ग मोकळे होतील. जर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील, कोणी घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ करत असेल किंवा व्यवसायात एखादा मोठा सौदा अडकला असेल, तर या पहिल्याच आठवड्यात तो अडकलेला पैसा वेगाने तुमच्या हातात परत येईल. नोकरीमध्ये रखडलेला पगार, थकबाकी किंवा प्रमोशनमुळे होणारी पगारवाढ तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्या कामासाठी पैशाअभावी शेवटच्या क्षणी खोळंबा होत होता, ती सर्व कामे आता पैशाच्या ताकदीवर अगदी विनासायासाने वेगाने पूर्ण होतील. डोक्यावर असलेल्या कर्जाचा, हप्त्याचा आणि पैशाच्या काळजीमुळे जो प्रचंड डोंगर तुमच्या मनावर साचला होता, तो या आठवड्यात पूर्णपणे हलका होणार आहे. पैशाचा नवा ओघ सुरू झाल्यामुळे तुम्हाला एक खूप मोठा मानसिक दिलासा मिळेल आणि कुटुंबातील वातावरणही आनंदी बनेल. तुमच्या हाती पैसा टिकू लागेल, ज्यामुळे भविष्यातील मोठ्या योजनांसाठी आणि गुंतवणुकीसाठी एक मजबूत पाया तयार होईल. तर मीन राशीच्या जातकांनो, या पहिल्याच आठवड्यात तुमच्या राशीतील सर्व जुने ग्रह दोष, शनीची साडेसाती व नकारात्मक प्रभाव पूर्णपणे संपुष्टात येत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या मनावर जे एक अनाकलनीय आणि भयानक भीतीचे सावट पसरलं होतं, माझे पुढे काय होणार, माझ्या कुटुंबाचे आणि मुलाचे कसे चालणार, माझी स्वप्ने कधी पूर्ण होतील की नाही, अशा नाहक काळजी आणि नकारात्मक विचारामुळे ज्या तुमच्या रात्रीच्या झोपा उडाल्या होत्या, त्या सर्व चिंतांमधून या पहिल्याच आठवड्यात तुमची कायमची मुक्तता होणार आहे. तुमचा राशीस्वामी देवगुरु बृहस्पती अत्यंत बलवान स्थितीत असल्यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेमध्ये प्रचंड वाढ होईल. गेल्या काही काळापासून सतत भासणारा थकवा, चिडचिड, अनामिक भीती आणि आरोग्याच्या किरकोळ तक्रारी आता पूर्णपणे गायब होतील. तुमच्या आत एक अशी प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह निर्माण होईल की समोर कितीही मोठे संकट किंवा कठीण परिस्थिती आली तरी तुम्ही घाबरून मागे हटणार नाही, तर अत्यंत निडरपणे आणि बुद्धिमत्तेने त्याला सामोरे जाल आणि त्यावर विजय मिळवाल. भूतकाळातील कटू आठवणी, अपयशाची बोचणारी भीती आणि मनातील सर्व संकोच धुतला जाऊन तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच धार प्राप्त होईल. तुमचे निर्णय घेण्याची क्षमता वेगाने वाढेल आणि संकटांना पाहून घाबरण्याची सवय कायमची संपेल. ही नवी मानसिक ताकद आणि प्रचंड आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कोणत्याही क्षेत्रात, मग ती नोकरी असो, व्यवसाय असो वा शिक्षण, यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरेल. मीन राशीच्या जातकांनो, या पहिल्याच आठवड्यात गुरु आणि शुक्राच्या अत्यंत अनुकूल स्थितीमुळे तुमच्या कुटुंबात आणि वैयक्तिक नात्यामध्ये एक अद्भुत सकारात्मक बदल पाहायला मिळेल. भूतकाळात क्षुल्लक गैरसमजामुळे किंवा इतरांच्या सांगण्यावरून जर तुमच्या घरातील सदस्याची, जोडीदाराशी किंवा जवळच्या नातेवाईकाशी तुमचे संबंध बिघडले असतील, तर या आठवड्यात ते सर्व गैरसमज दूर होऊन नात्यामध्ये पुन्हा एकदा प्रेमाचा आणि आपुलकीचा गोडवा निर्माण होईल. जे नाते भूतकाळात तुटले होते, ते पुन्हा जुळून निर्माण
तुटले होते ते पुन्हा जुळून येण्याचे स्पष्ट योग बनत आहेत. यासोबतच ग्रहाचीही ही शुभ ऊर्जा तुमच्या आयुष्यातील सर्व विषारी आणि मानसिक त्रास देणाऱ्या नात्यांना कायमचा नायनाट करेल. जे लोक केवळ स्वार्थासाठी तुमच्यासोबत होते किंवा तुम्हाला सातत्याने मानसिक वेदना देत होते, ते लोक स्वतःहून तुमच्या आयुष्यातून दूर निघून जातील, ज्यामुळे तुम्हाला मनापासून अत्यंत हलके, सुरक्षित आणि प्रसन्न वाटू लागेल. घरातील कौटुंबिक तणाव संपूर्ण मंगल कार्य ठरण्याचे मार्ग मोकळे होतील आणि घरात आनंदी व उत्साही वातावरण राहील. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, शनी आणि गुरुच्या या दुर्मिळ योगाची प्रचंड ऊर्जा आणि सर्व शुभ फळे तुमच्या आयुष्यात मिळवण्यासाठी या पहिल्याच आठवड्यात एक सोपा व शक्तिशाली उपाय नक्की करा. सकाळी लवकर उठून अंघोळ करून श्री विष्णू सहस्त्रनामाचा जप करा किंवा कपाळावर हळदीचा टिळा लावा. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या पाया पडून आशीर्वाद घ्या आणि एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळ्या वस्तू किंवा अन्नाचे दान करा. तर मित्रांनो, ही भविष्यवाणी मोलाची वाटली असेल, व्हिडिओला लगेच लाईक करा आणि कमेंटमध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव लिहून आपल्या या नवीन आणि यशस्वी प्रवासाची सुरुवात करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी महाराज तुमचे कल्याण करो.